काय रे दोस्तार आलास तर बेसिस वास काय सांगू अजून उठेल पण आहे बरोबर. आणि बघा स्टूलवाला आहे ना आमच्या इकडे खुर्च्यावाला आणि ते स्टूल घे आले. हे बघा काहीच कसं आलं आपल्याला लागतात ना मित्रांनो. बघा चायनीजसाठी आपल्याला लागतात ना तर कंच्या खुर्च्या घेऊ का स्टूल घेऊ असा विचार पडलाय. बघू घेऊ काहीतरी. मित्रांनो मी आहे फायनली आता गाडीत आणि माझी एक सालीस आहे हो काय. माझ्या सालीसने म्हणजे एकदम लहान आहेत. आता बघा येतो इकडे इकडे ना पैसे नको तुला खाऊ खायला दर इकडे पाय खुश ना आता. हा बाय 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 कर बाय बाय. असं नाही कधी पण कोणी पण लहान मुलगा दिसला मी लगेच माझ्याकडे सुट्टे पैसे मिळणार लगेच खाऊ खायला देतो. असं नाही का पैसे नाही कोणाला खाऊ खायला देत. कसं लहान पोरांचा मन भोळा राहतं बरोबर का नाही. लहान मुलं देवा घरची फुलं. मित्रांनो तुम्ही पण ना एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा बस दुसरा काय नाही पाहिजे. बघा गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहेत ना इथं. आता आमच्या इथं गाड्यात हा यांचा फटांगड्याचं दुकान आहे. इथून दाखवतो पहा किती भारी दिसेल आता. हा इथं ना काना काका धवला दिसत पहा. तर हे बघा आरूर आणि आज साडी नेसले. कशासाठी नेसले जरा सांगून टाक. फक्त एक रील्स साठी एवढा नटाफटा केलाय. हा सुंदर असा हा व्हाईट कलरचा मास्क हाकलाय त्याच्यावर ना. काय सांगू मित्रांनो तुला आहे बघा सॉरी तुम्हाला आहे बघा इथं आपलं दुकान आहे समोर आहे बघा. हे आपलं दुकान आणि बरोबर आपल्या दुकानाच्या समोरच इथं रील्स काय रे इथं फटाक्याचं दुकान लागलेलं आहे. जर कोणाला फटाके लागतील ना तर बघा इथून फटाक्या घेऊन टाका तुम्ही. लोकेशन बघून घ्या कसं मस्तपैकी लोकेशन आहे. मित्रांनो हे बघा एक कॉमेडी आहे तुम्हाला दाखवत होता. हा कॉमेडी आहे ना एक ते गाडीवरती ना डिकी ओपनच आहे आणि डिकी उडतच जाते. बघा मित्रांनो हे बाबा आलेले आहेत. त्यांना पैसे पाहिजे पण आपल्याकडे पैसेच नाही सुटे. ते काय आता डायरेक्ट अकाउंटला फोन पेला आहेत ना. त्यांना आपण आता काहीतरी घेऊन देऊया मग चालेल ना. मित्रांनो चला बघू बरं आपल्या इथं आता वडापावचं दुकान चालू आहे. तर आपण इथं आता वडापाव त्यांना घेऊन देऊ. हे बघा ते आलेले आहेत तर ठीक आहे. बघा मी पण कधी पण इथंच वडापाव खातो. दुकानात आलेला दादा पण आपल्याला ओळखतात हो काय. हाय बाय करा काहीतरी. ठीक आहे वडापाव घेऊ आणि त्या बाबांना देऊ. ठीक आहे दादा वडापाव द्या ना 2 आणि एक बिस्लरी द्या. फायनली आपण आता नाश्ता घेतलेला आहे दादांकडनं आणि आता आपण ह्या बाबांना देणार आहेत. तर घ्या बाबा नाश्ता तुम्हाला. पाण्याची बॉटल पण आहे. हा माझ्याकडे पैसे सुटच नव्हतं पैसेच नाही आहेत म्हणून मग यांना फोन पे मारला आणि तुम्हाला नाश्ता घेऊन दिला. आता मस्त नाश्ता करा हो काय. कारण आपण पण जरा शैलेशच्या मसरवाडीला जायचं ना तिथे जरा आपल्याला काय ते करायचं आहे. गाडी घेऊन जायचं ना तर जरा गाडीवर पाणी वगैरे मारून घेतो आणि मग मी पण जाईल. आणि आले तर नक्की दादांच्या दुकानावर या. इथं बघा दादांचं दुकान आहे. का आता तुमच्या दुकानाला वडापाव छान असतात तुमचे आवडतात मला. आमचं हॉटेलचं नाव आहे हॉटेल माणुसकी कट्टा नाशिक रोड गोरवाडी बस स्टॉपच्या इथे. हां हे बघा गोरवाडी बस स्टॉपच्या इथंच आहे. बघून घ्या लोकेशन. आले तर या कधी पण तुम्ही. खरं सांगतो टेस्ट खूप मस्त असते. मी आलो कधी पण नाश्ता इथंच करतो मी. तुम्ही पण या नक्कीच ते गाईज. तर बघा फायनली गाईज आहे बघा केस किती वाढू गेले ना जाम बेकार झालंय ना. जरा केस बीस कापून येतो गाडी धुवायला लावले तर टाईम होईल ना गाडी धुवायला. केस वगैरे मस्त आता कापून घेतो एकदम चिकना तुकडा पाडून देतो एकदम गाईज बरोबर का नाही. हे बघा आतमध्ये चाललंय आता सध्या आम्ही कड्या नाक्यावर आणि इकडं आहे पंप. तर हे बघा गाईज असं लोकेशन आहे इथं कड्या नाक्याचा. तर चला आता केस पीस कापून घेऊ मस्तपैकी आणि मग सैलाच्या ससावडीला आपल्याला जायचं आहे बरोबर का नाही. बघा मित्रांनो फायनली ना आपण म्हणजे केस कापून आता आलेलो आहे. डायरेक्ट येडेचा डायरेक्ट हिरो बनवून आलो. आता तरी लाईक करा आता तरी सबस्क्राईब करा. काय गाईज तुम्ही पण ना ठीक आहे काय नाही चालत चाललोय. गोष्ट कशी आहे माहिती आहे का दोन्ही गाड्या धुवायला टाकल्या. हे बघा आता मी इकडनं आलो ना दोन्ही गाड्या धुवायला टाकल्यात आणि
गाडीच नाही मग चालते आता मला चालत जातो. ते बघा डायरेक्ट तुम्हाला दिसत असेल ना तिकडे ती गाडी आहे ते मोठी पिकअप सारखी तिकडे चालत जायचं आहे मला डायरेक्ट अजून. तर बघू अजून 10 मिनटं आहे पण 5-1 मिनटं तर लागतील. तर चला आता जावा चालत चालतात हे गाईज. गाड्या काय अजून आपल्या धुलेल्या नाही तोपर्यंत मस्त येतानीच एक आईस्क्रीम घेऊन आलो तिघांना 3. गाडी पण आपली तिकडं लावलं आहे. अजून एक गाडी झालेली ही गाडी नंतर आपली गाडी ठेवणार आहेत. मला तोपर्यंत आईस्क्रीमचा आनंद घेऊया. बघा काहीच फायनली ना आपण आता इथं प्रीतीच्या घरी पोहोचलेलो आहे. ते बघा कसं फायनली आपण पोहोचलेलो आहे प्रीतीच्या घरी. प्रीतीच्या इकडे एक काम आहे तुझ्या गाडी इकडे गाईज. ही इथं उभा ना बेस दिसेनाच नाही. हां तर गाईज ही ना बाटल्या विचारायचं काम करत होते. कसा बिझनेस कसा चालू आहे सध्या. मध्ये 10 लाख रुपये कमवत होते म्हणजे 1 मंथला एका महिन्यात 10 लाख रुपये बाटल्या विचून कमवत होते. आणि त्याच्या जोडीला हा पण जात होता. तर सध्या तुम्ही धंदा बंद केलेला आहे का तुमचा आता बाटल्या विजायचा. मित्रांनो काय सांगू काहीच बोलत नाही ते. आता मी पण व्हिडिओ बनवायला सोडून देतो आणि बाटल्याच विकायला चालू करणार आहे. 10 लाख रुपये महिना आहे. ठीक आहे तर चला बघत राहता. तिच्या घरी आलेली आहे अरुणा आणि बनवायला लागले स्वयंपाक. रील्स बनवायची होती पण पूर्ण प्लॅन चौपट झालेला आहे आमचा. आता काय सांगू चिकन खायला या. तर तुम्हाला कसं वाटतं चिकन बनवून. ह्या प्रीतीच्या मम्मी आहेत ओळखत जा. प्रीती सांग ओळख करून दे जरा. सांग माझी मम्मी आहे असा तसा ओळख करून दे. लाजत हे. ठीक आहे गाईज चला आता काय सांगू मित्रांनो हिच्या घरी आलोय हा आणि बाहेर हिंडत आहे. हे बघा आम्ही तिघांची इथे थंडा पिया बसली. थंडा आणून दिला आहे पण काय माणूस आहे प्रीती तू. चला आपण पण मला अर्धाच साईल्या. फायनली आपण आता निघालेलो आहेत. चालत वाट समोर आहेत आपण आता. हे बघा कसा काय सांगू जाम टाइम झाला. ते बघा गाडी पण स्पीड मध्ये चालवायला लागली. आता काय करू 60, 80, 100 काय सांगू यार. हे बघा ना खड्डा पण आहेत. जोरात आपल्याला जायला लागला. निर्भट्यानेच तो दिसाया बेस आताचे पोरींचा निर्भट्यानेच तो दिसाया बेस. खड्डा पण एवढा ना काय सांगू. बघा कॉपीराईट बसेल बाबा गाण्याचं सांगता नाही काही बरोबर का नाही मित्रांनो. कॉपीराईट बसू शकते तर त्याच्यामुळं आपण आता कुत्रा मध्ये दिला एकट्या आम्ही भाजीपाला घेईल मग अशी. ठीक आहे असा आहे चालत वाडाने. हा इथे चालत वाडचा ग्राउंड तुम्ही बघूच शकता. हे बघा मित्रांनो फायनली ना आपली गाडी बनवायला टाकलेली झालेली आहे वाटतं का काय माहित नाही पण तो दादा नाही तिथं. ते बघा इथं आपण गाडी टाकलेली बनवायला टाकलेली झाले. आता आपण तिकडं पण आणि आपण ना आता टेबल गाईज घेतलेले आहेत आपल्या दुकानासाठी. सकाळी आपण खुर्च्या घेतल्या ना टेबल पण घ्यायला लागला का नाही तुम्हाला टेबल पण दाखवतो आता मी. बघा 4 टेबल घेतलं. टेबलही खूप महाग झालं. हे बघा 1250 रुपये सांगलं तर कसं तरी कमी किंमत केली काय करू आता. ठीक आहे चला बघत राहा तुम्ही पण. शकता मित्रांनो आता रात्र पण किती झालेली आहे आणि काय सांगू मग असे आलेला कस्टमर एवढं होतं ना आता कस्टमर पण नाही जास्त. बघा आता जास्त कस्टमर नाही आहेत मग त्याच्यामुळे जरा थांबून घेतला जरा आराम करत होता मस्त पाहिजे. तर आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकी झाली असेल माझ्याकडून सगळ्यांनी मला माफ करा. आता उद्या भेटू तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना बाय बाय.